हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक स्टोरेज बॅग्स तयार करणार आहोत, ते बी जुन्या पुराण्या साडीपासून आणि एक गव्हाच्या गोणीपासून। याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक गव्हाची गोणी लागणार आहे। तर बघा, मी एक पीस घेतलेला आहे पूर्ण, आणि त्याला फक्त एक साडी जॉईन करून घेतलेली आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। त्याचं पूर्ण माप आहे 35 × 21 इंच, असंही मी पूर्ण माप तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तर बघा, मी ही साडीला पूर्ण असं शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याचा असं व्यवस्थितपणे याचा मध्य करायचा आहे। आणि बघा, आता उन्हाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये बघा, आपले जे स्वेटर असतात, काही आपण असे कपडे असतात, ते ठेवण्यासाठी हा स्टोरेज बॉक्स खरंच खूप उपयुक्त पडणार आहे। तर बघा, 5.5 इंचाचा असं मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। सेम दोन्हीही साईडने आपल्याला 5.5 याचं मार्किंग करायचं आहे। तुम्ही 5 पॉईंट बी घेऊ शकतात। तर मी हे 5.5 याचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि काय करायचं आहे की आपल्याला याचे कॉर्नर कट करायचे आहे। बघा, कॉर्नर कट केल्याने काय होतं, परफेक्ट माप भेटतं। आणि ज्यांना स्टोरेज बॉक्स बनवता येत नाही त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टोरेज बॉक्स बनवता येईल। तर बघा, मी काय केलेलं आहे, सगळीकडे असं कट मारून घेतलेलं आहे चारही कॉर्नरला। तर व्यवस्थितपणे चारही कॉर्नर अशा आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि टच मारून घ्यायचे आहे, म्हणजे कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे टच। तर बघा, 5.5 हा आपला असा एक वन पीस मस्त तयार झालेला आहे। आणि तर याच्यानंतर पूर्ण आपल्याला याचं माप घ्यायचं आहे। माप कसं घ्यायचं आहे, जी आपण मार्किंग केली होती तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे स्टेपच्या साहाय्याने। तर बघा, मी असं मोजून घेत आहे पूर्ण। तर हे 46 इंचाचं आपलं हे मार्किंग झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये 2+ मी करणार आहे। तर तुम्ही 48 घेऊ शकतात किंवा 50ही घेऊ शकतात, 50 बी घेऊ शकतात। तर बघा, मी काय करणार आहे की आपण याच्यात प्लस करायचे आहे, 2+। जेवढं तुमचं माप येणार त्याच्यामध्ये फक्त 2+ करायचं आहे आणि एक पट्टी आपल्याला लागणार आहे। तर बघा, जी गव्हाची गोणीचा दुसरा भाग होता त्याचे मी असे 2 तुकडे केलेले आहे आणि साडी जोडून त्याच्यावर फक्त आपल्याला चारही बाजूने शिलाई मारायची आहे। तर त्याचं मी पूर्ण माप आहे 11 × 48 माप आहे। तर बघा, इथे मी मार्किंग करून घेते आणि मी काय करत आहे, या ठिकाणी त्याला कट करून घेणार आहे। नंतर शिलाईच्या टायमाला ही कट होणारच आहे, मी थोडं एक्स्ट्रा कट करते। तर बघा, मी 50 झाल्यानंतर मी कट करून घेतलेलं आहे। तर हे आपलं पूर्ण जे माप आहे 40 × 11 इंच। तर बघा, एक चेन घेतलेली आहे आणि चेन काय करायची आहे आपल्याला, ही जी वरची जी बाजू आहे, ती जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर ही चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर पूर्ण शिलाई मारायची आहे। नंतर त्याला व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच बी द्यायचं आहे। आणि हे जो पार्ट आहे, हा जो भाग आहे, याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे कॉर्नर काढायचे आहे मार्किंग करून। बघा, मी पेनाच्या साहाय्याने अशी मार्किंग करून घेत आहे, कारण की मार्किंग केलं की जो बॉक्स आहे तो परफेक्ट येतो आणि खरंच खूप सुंदर दिसतो। बघा, आता उन्हाळा सुरू होत आला आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे खूप असे कपडे असतात, चादरी असतात, बेडशीट असतात, खूप असे काही सामान असतं जे आपल्याला नकोसं असतं, पण त्याला धूळ लागू नये म्हणून आपण हे स्टोरेज बॉक्स घेत असतो। तर मार्केटमधून जे स्टोरेज बॉक्स आपण घेतो ते खूप दिवस टिकते नाही आणि लवकर खराब होतात। पण याच्यापासून, गव्हाच्या गोणीपासून जे मार्केट स्टोरेज बॉक्स आपण तयार करतो ते खूप वर्षानुवर्ष टिकतात। तर बघा, हे मार्किंग करून घेतलेलं आहे। याची बी मार्किंग अशी व्यवस्थितपणे चेन पकडून आपल्याला करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अशी मार्किंग व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। बघा, इथे मी छोटासा कट केलेला आहे आणि कट केल्यानंतर तिथे छोटंसं पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, जो आपला मेन पीस होता तो मी घेतलेला आहे आणि मी जे एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते, मी विसरले होते। तर बघा, मी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की हा स्टोरेज जो बॉक्स आहे तिथे आपली ही जी वरची साईड आहे, बघा, वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला ही चेनीची जी बाजू आहे ती व्यवस्थितपणे अशी ठेवायची आहे। बघा, इथे याचं बी आपण मार्किंग करून घेतलेली होती आधीच, पण इथे परत मार्किंग दाखवते टच करून। तर बघा, इथे कट केलं होतं आणि आपण ही जे मार्किंग केलेली होती ती मार्किंग समोरासमोर ठेवून घ्यायची आहे।
बघा अशा पद्धतीने समोरासमोर आलं पाहिजे आणि ही मार्किंग आपण केली होती इथे त्याला फक्त पिनअप करून घेते। मी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीमध्ये। बघा ही जी पूर्ण जी लाईन आहे याला मी पिनअप करून घेत आहे। पिनअप केल्याने काय होतं की आपल्याला हे परफेक्ट मापी भेटतं आणि फक्त आपल्याला शिलाई मारायची असते। तर बघा इथे मी पिनअप करून घेते सगळीकडे। तर बघा आपले हे पिनअप झालेले आहे। तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या बॉक्सला पिनअप करून घ्यायचं आहे, नंतर फक्त शिलाई मारायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे। ज्यांना बॉक्स बनवता येत नाही आणि त्यांना खूप हे जे पार्ट आहे जोडायला टाईम लागतो या खूप अवघड जातं, तर त्याने ह्या पिनअपच्या साह्याने सोपं पडतं की फक्त पिना करून जोडून घेतलं की पिनाच्या साह्याने आपण सगळीकडे आपण शिलाई मारू शकतो। बघा मी सगळे जे पार्ट आहे ते व्यवस्थितपणे पिनअप करून घेते। तर बघा खूप सुंदर असा हा पार्ट दिसणार आहे। तर पिनअप झाल्यानंतर हा एवढा मोठा स्टोरेज आपल्याला एवढा जो भाग आहे तो दिसत आहे। बघा मी सगळीकडे पिनअप करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी सगळीकडे व्यवस्थितपणे शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर बघा एवढा भाग आपला स्पेस तयार होतो। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो दुसरा पार्ट आहे तो असा व्यवस्थितपणे असं इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडे शिलाई मारायची आहे। पण त्याच्या आधी काय करायचं आहे की बघा इथे जे आपण मार्किंग केलेलं होतं आणि जे पहिलं मार्किंग होतं आधी तिथून सुरुवात करायची आहे, म्हणजे हा स्टोरेज बॉक्स परफेक्ट येतो। फक्त आपल्याला शिलाई करीत चालायचं आहे। तर त्याच्या आधी तुम्ही पिनअप करून घ्यायचं आहे। तर बघा इथे ही जी मार्किंग केली होती आपण त्या मार्किंगला फक्त पिना लावून घेणार आहोत सगळीकडे, आणि पिना लावल्यानंतर फक्त तुम्हाला शिलाई मारायची गरजेचं आहे। शिलाई मारली की आपला हा स्टोरेज बॉक्स तयार होतो। फक्त एकच गव्हाची गोणी पूर्ण आपण वापरलेली आहे आणि एक साडीचा छोटासा तुकडा। या साडीच्या पासून मी खूप अनेक वस्तू बनवलेल्या होत्या, त्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहे, पण हा तुकडा उरलेला होता, पण त्या तुकड्यापासून मी एक स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे। बघा ह्या गव्हाच्या गोणीपासून जे स्टोरेज बॉक्स बनतं ते खूप अतिशय म्हणजे खूप दिवस टिकतं। माझ्याकडे भरपूर स्टोरेज बॉक्स आहे। तर बघा असं आपल्याला फक्त पार्ट जोडून घ्यायचं आहे आणि सगळीकडे शिलाई मारायची आहे आणि थोडं एक्स्ट्रा असं समजा उरलं तर ते कट करून घ्यायचं आहे। बघा मी सगळीकडे शिलाई मारून घेतलेली आहे सगळ्या बॉक्सला। तर मी आता तुम्हाला हे बॉक्स ओपन करून दाखवते, याचं परफेक्ट मार्क म्हणजे परफेक्ट दाखवते की हे बॉक्स कसा दिसणार आहे। याला मी सरळ करून घेते कारण की अजून आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर बघा ही ज्या ठिकाणी आपलं टॉप टिच बाकी होतं तर आपण इथे चेन आधी व्यवस्थित ओपन करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते। बघा हा जो पार्ट आहे आपला तिथे ही चेन अशीच सरळ अशी व्यवस्थित पकडायची आहे आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण याला टॉप टिच मारायचं आहे। टॉप टिच मारलं म्हणजे कसं की चेन जेव्हा आपण ओपन करतो तर ते त्याचे जे धागे आहेत ते मध्ये येत नाही। तर चला तर मी टॉप टिच करून घेतलेला आहे। तर हे बघा या ठिकाणी व्यवस्थितपणे आपली टॉप टिच झालेला आहे। आता हा जो बॉक्स आहे मी तो सरळ करून दाखवते तुम्हाला। तर हे बघा सरळ केल्यानंतर बघा किती स्पेस बनतो, याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात आणि फक्त एका गव्हाच्या गोणीचा वापर करून आपण हा स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा। आणि व्हिडिओमध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला आहे आणि कोणतं स्टोरेज बॉक्स पाहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ही साडीपासून बनवलेला स्टोरेज बॉक्स आहे। मी पुढच्या टाईम ब्लाऊज पीसपासून स्टोरेज बॉक्स कसं बनवायचं ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तर बघा खूप सुंदरसा हा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे आणि ज्यांना समजलं नसेल तर त्यांच्यासाठी मी परत एकदा स्टोरेज बॉक्सचे व्हिडिओ घेऊन येणार आहे सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा अशा पद्धतीने आपला हा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे। याच्यात तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता, साड्या ठेवू शकता, बेडशीट ठेवू शकतात, चादरी ठेवू शकतात, भरपूर जे सामान तुम्हाला लागत नाही आणि ते ठेवून द्यायचं आहे ते या स्टोरेज बॉक्समध्ये भरून तुम्ही ठेवून देऊ शकतात। तर बघा खूप उपयुक्त हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे, युजफुल आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर, अशाच व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।
माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण एक छोटासा स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत. बघा, एक गव्हाची गोणी आहे. तरी हा चौकोनी आकाराची गव्हाची गोणी होती आणि त्याचं मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवून देते. तर बघा, हा 22 इंचचा हा बॉक्स आहे. तर याची रुंदी आणि हे फक्त 1 इंच एक्स्ट्रा आहे, 23 इंच. बघा, 22 गुणिले 23 इंचचा असा मी एक स्क्वेअर बॉक्स घेतलेला होता. आणि तो स्क्वेअर बॉक्स बघा, मी हा जो बॉक्स तयार करत आहे ना, तो माझ्याकडे बघा खूप लेस आहे. बघा, मी जे टेलरचं काम करते, माझ्याकडे काही लेस असतात, फॉर्मसेट असतात. तर काही असं काही मटेरियल आहे जे मला उपयुक्त पडतं पुढचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर मी त्याच्यासाठीच हा बॉक्स तयार करत आहे. पण चला मी म्हणले चला तयार करत आहे तर तुमच्याबरोबर शेअर करावं. तर बघा, मी एक छोटासा बॉक्ससाठी तर अशी घडी घालून घेतलेली आहे. घडी घातल्यानंतर मी 4 इंचाचा मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, तुम्ही 4 इंच नाही घेतलं, तुम्ही 3 इंच घेतलं तरी चालतं. तर मी 4 इंच घेतलेलं आहे. तर मी मार्किंग करून घेते दोन्हीही साईडला. तर बघा, ह्या साईडला ही मार्किंग करायची आहे 4 इंच आणि दुसऱ्या साईडला ही मार्किंग करायची आहे 4 इंच. तर दोन्हीही साईडला आपले 4-4 इंचाची मार्किंग झालेली आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की याला आपल्याला कट करायचं आहे छोटे छोटे पॉईंट. तर बघा, मी याच्यामध्ये घेऊन असे छोटे छोटे पॉईंट कट करून घेत आहे. हे पॉईंट इतके महत्त्वाचे आहे की याच्यापासूनच आपलं हे जे स्टोरेज बॉक्स आहे तयार होणार आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा स्टोरेज बॉक्स तयार होणार आहे. आपल्याला 4ही कॉर्नर असे आहे ना छोटे छोटे टच करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचे आहे. तर बघा, आपले सगळे 4ही कॉर्नर कट झालेले आहे. तर मी आता काय करते, इथे असं फोल्ड करून घेतलेलं आहे. बघा, मी खडूच्या साहाय्याने केलं होतं, ते हे होऊन गेलं. तर मी पेनाच्या साहाय्याने परत एक 4 इंचाचं मार्किंग करून घेते. तर हे बघा, मार्किंग करून घेतलेले आहे पेनाच्या साहाय्याने. आता आपल्याला काय करायचं आहे, जे पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली होती तिथून आपल्याला पूर्ण ह्या दुसऱ्या पेनाच्या मार्किंगपर्यंत मोजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मोजायचं आहे. तर मी मोजून घेतलेलं आहे. हे झालेलं आहे 38 इंच म्हणजे 37 इंच. त्याच्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे. तर बघा, मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, 39 इंच. तर त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक भाग तयार केलेला आहे. त्यालासुद्धा गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि आमच्या आजीबाईचं लुगडं वापरलेलं आहे. तर बघा, मी 10 गुणिले 39 इंचाचं मी बॉक्स घेतलेला आहे. हा पूर्ण पट्टी आहे. बघा, गव्हाच्या गोणीची पूर्ण आपण जी पट्टी तयार करतो ती पट्टी तयार केलेली आहे. तर तुम्ही बघा, माझ्याकडे तर आजीचं लुगडं होतं, मी ते घेतलेलं आहे. तुम्ही साडी घेऊ शकतात, ओढणी घेऊ शकतात, जुने पुराणे बेडशीट घेऊ शकतात, काही घेऊ शकतात. तर याच्याबरोबर सुद्धा आपल्याला सगळे पॉईंट काढून घ्यायचे आहे. असे पॉईंट काढायचे आहे जसे मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार अशा पद्धतीने सगळे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याचे पॉईंट काढायचे आहे मार्किंगचे. तर छोटे छोटे नॉट लावून घेतलेले आहे, कट करून घेतलेलं आहे आपण. तर आता काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आहे. चेन तुम्ही कोणतीही रंगाची घेऊ शकतात. माझ्याकडे सफेद रंगाची चेन होती, मी ती घेतलेली आहे. याला अशी उलटी ठेवलेली आहे, शिलाई मारून पूर्ण याला व्यवस्थित करून परत टॉप टिच दिले आहे. तर बघा, मी चेन जोडून घेतलेली आहे आणि टॉप टिचसुद्धा देऊन घेतलेलं आहे आणि रनर आधीच मी ॲड करून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, हा जो पार्ट आहे बघा, हा मार्किंगचा पार्ट आपण बघून घेऊया कुठे गेला. तर बघा, हा मार्किंगचा पार्ट आपण घेतलेला आहे. तर तिथून आपल्याला पूर्ण याला जोडायचं आहे. तर कसं जोडायचं आहे ते बघून घ्या. तर बघा, मी असं आधी सरळ करून घेतलेलं आहे आणि सरळ केल्यानंतर तर बघा, आपण इथे वरती मार्किंग केलेली होती. याच्यात दिसत नसेल पण मी मार्किंग केलेली होती, मला माहिती आहे आणि मला दिसतं. याच्यात बारीक मार्किंग आहे. तर तुम्ही मार्किंग करताना कसलं तरी पेनाच्या साहाय्याने किंवा कशाने तरी मार्किंग करून घ्या. तर मी इथे मार्किंगच्याच साहाय्याने फक्त बघा, आपण जे मार्किंग केलेली होती ते हीच पार्ट आपल्याला जोडायचे आहे. तर मी काय केलेलं आहे, हा जो वरचा भाग आहे तिथे बघा, इथे मार्किंग केलेली आहे. त्या ठिकाणी आपली ही जी चेनीचा भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे. ह्या दोन्ही बाजू समोरासमोर आल्या पाहिजे. तर बघा, ही जी मार्किंगची साईड आहे ती अशी व्यवस्थितपणे ठेवून
अशी तुम्ही वाटलंच पूर्ण शिलाई मारू शकतात किंवा पिनअप करून सुद्धा शिलाई मारू शकतात। मला तर मी पिनअप करूनच शिलाई मारते, मला म्हणजे परफेक्ट येतं पिनअप करून, जेणेकरून आपलं काही एक्स्ट्रा जात नाही आणि आपला जो स्टोरेज बॉक्स आहे तो व्यवस्थितपणे तयार होतो। तर आधी काय करायचं आहे, पिनअप पूर्ण करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट तुम्ही शिलाई मारू शकतात। त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट आहे त्याला बी असं पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यानंतर इथेही तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने परत दुसऱ्या साईडला पिनअप करून घ्यायचे आहे आणि तिथे बी त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा मी सगळीकडे पिनअपच करत आहे। पिनअप केल्यानंतर कसं परफेक्ट येतं आणि बॉक्स कधीही वाकडा तिकडा होत नाही आणि परफेक्ट होतं। तर बघा मी सगळीकडे पिनअप करून घेत आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा हा पिनअप केल्यानंतर हा स्टोरेज बॉक्स एवढा दिसतो, म्हणजे एवढं गॅप सामान बसणार आहे। तर बघा सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे, मी डबल शिलाई मारलेली आहे जेणेकरून आपला हा बॉक्स जास्त दिवस टिकावा म्हणून। तर बघा ही दुसरी मार्किंग, आता ही दुसरी जी मार्किंग आहे ती तुम्हाला मी परत एकदा दाखवते। तर बघा इथे दुसरी मार्किंग आपण केलेली होती आणि ही दुसरी जी मार्किंग आहे ती ना समोरची मार्किंग इथे तुम्ही बघू शकता, छोटीशी नट कट आहे ते तिथे व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आणि इथे पूर्ण तुम्ही वाटलंच सरळ शिलाई मारली तरी चालते। तर मी पिनअप करून घेते आधी, मला फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी पिनअप करते, नाहीतर मी आधी काय करते पूर्ण सरळ शिलाई मारून घेते, नंतर ते दोन बॉक्स जोडून घेते। तर याने बी सोपं पडतं, म्हणजे आपल्याला कळतं की आपण जे मार्किंग केलेली होती तिथपर्यंतच आपले हे शिलाई आलेले आहे। तर बघा इथे मार्किंग इथे पूर्ण याला शिलाई पूर्ण असे आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे जे दोन्ही भाग आहे ते व्यवस्थितपणे पकडून आणि मार्किंगच्याच नुसार अशी पूर्ण ठेवून शिलाई आपल्याला करायची आहे, म्हणजे दोन्ही सगळ्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मी शिलाई मारून झालेली आहे। तुम्ही वाटलंच याला हँडल बी बसवू शकतात, मी हँडल नाही बसवलं कारण की इथे हा बॉक्स मला माझे जे लेस आहे, शिलाई मशीनची जी चेनी आहे, लेस आहे ते ठेवण्यासाठी मी बनवत आहे। तर बघा हा असा बॉक्स तयार झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच करायचं आहे। तर बघा मी चेन अशी व्यवस्थितपणे पकडून पूर्ण याला टॉप टिच करत आहे। तर बघा टॉप टिच झाल्यानंतर खूप छान दिसतं आणि बघा हे झालं आपला एक सुंदरसा स्टोरेज बॉक्स। याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे सामान ठेवू शकतात, जे तुम्हाला लागत नाही ते ठेवू शकतात। सँडल बुट्ट जे नवीन असतात बघा, खूप जण कॅरी बॅगमध्ये ठेवून कुठे ठेवून देतात, तर तुम्ही याच्यात ठेवून व्यवस्थितपणे एका ठिकाणी ठेवू शकतात किंवा तुमचे काही वह्या पुस्तकं असतील तर तेही तुम्ही ठेवून देऊ शकतात, जे परत पुढच्या टाईम आपल्याला उपयोगी पडतील। पण हा बॉक्स मी बनवलेला आहे, माझ्या चेन आहे, लेस आहे, माझ्याकडे खूप प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे लेस आहे। त्या लेस असं कुठे ठेवण्यापेक्षा मी असा बॉक्स तयार केलेला आहे याच्यात लेस बसतील म्हणून। तर तुम्ही हा बॉक्स वेगवेगळ्या प्रकारासाठी वापरू शकतात। असं परत तुम्ही बनवून बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पार्ट नाही आवडला, कोणता पार्ट आवडला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। परत भेटूया नवीन व्हिडिओ आज बघणार आहोत। तर बघा मी गव्हाची गोणी घेतलेली आहे आणि हे जे आपण बनवणार आहोत तर तुम्ही हे धुवू शकतात, म्हणजे असं काही नाही की फक्त कपड्याने पुसून घ्यायचं असं नाही, आपण तुम्ही धुवू शकतात कारण की आपण हे गव्हाच्या गोणीचा वापर करून तयार करणार आहोत। तर बघा मी याची जी उंची आहे, रुंदी आहे ती 34 इंच घेतलेली आहे आणि त्याची उंची जी आहे 24 इंच घेतलेली आहे। तर बघा इथे स्क्रीनवर त्याचं मेजरमेंट दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक आपला जी तुम्ही एक साडीचं पीस बी घेऊ शकतात। माझ्याकडे जुनी पुराणी ओढणी होती, या ओढणीचाच मी वापर करत आहे। ओढणी भरपूर मोठी होती त्याच्यामुळे मी काही त्याला कटिंग नाही केली, फक्त फोल्ड करून त्याचा वापर केलेला आहे। तर त्याचं मी अशी घडी घातलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने त्याची मी घडी घालून घेतलेली आहे आणि घडी घातल्यानंतर ही आपला अशी बॅग म्हणजे असं बनणार आहे की त्याला आपल्याला जास्त काही काम करायची गरज नाही आहे,
खूप साधे सिंपल पद्धतीमध्ये होणार आहे। तर बघा मी एक पार्ट साईडला केलेला आहे। त्याच्यात जो वरची जी साईड आहे तिथे अशी गव्हाची गोणी ठेवलेली आहे। नंतर जो साईड मी केला होता तो परत त्याला घडी अशी घातलेली आहे। बघा तुमच्याकडे ओढणी नसेल तर तुम्ही साडी घेऊ शकतात, एखादा ब्लाउज पीस घेऊ शकतात किंवा बेडशीट घेऊ शकतात। नंतर मी त्याला सगळीकडे अशी शिलाई मारून घेणार आहे। तर बघा मी इथे 3-4 ठिकाणी शिलाई मारलेली आहे। अशी ही जी वरची जी बाजू आहे त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे, फोल्ड करून शिलाई केलेली आहे, म्हणजे पायपिंग करून घेतलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। पूर्ण जी आहे जिथे आपल्याला वाटलं की ओपनिंग आहे दिसत आहे त्या ठिकाणी फक्त घडी घालून शिलाई मारायची आहे। तर शिलाई मारल्यानंतर तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की याचा ही जी बाजू आहे वरची इथे आपल्याला याचा मध्य करायचा आहे। तर बघा मी ही साईड घेते। तर बघा मी इथे कलर होते तिथे काहीच शिलाई मारलेली नाही, कारण की तिथे डिझाईन छान होती म्हणून मी शिलाई नाही मारली, फक्त वरच्या बाजूला ही शिलाई मारून घेतलेली आहे। आपल्याला याला मध्य करायचं आहे, म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी 7 इंच घ्यायचं आहे। बघा ही फोल्डिंग बाजू आहे, तर 7 घेऊ शकतात किंवा 7.5 घेऊ शकतात किंवा 8ही घेऊ शकतात। वरचं हे मेजरमेंट कितीही घेऊ शकतात। तर बघा मी 7 इंचाचं घेतलेलं आहे, कारण की हे मी माझ्या मापावर करत आहे। तर इथे मी 7 इंच घेतलेलं आहे, दिसत असेल थोडंफार। तर बघा मी इथे 7 इंच घेतलेलं आहे आणि इथून जी 7 इंच मी घेतलेलं आहे तिथून आपल्याला खाली 9 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा 7.5 इंच झालेलं आहे। तर या ठिकाणी साधेच आणि ही जी बाजू ओपन आहे। आता इथून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी पासून खाली 9 इंच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। आणि याला आपल्याला चौकोनी आकारामध्ये मी पट्टीच्या सहाय्याने चौकोनी आकार करून घेते। तर हे बघा अशा मी पट्टीच्या सहाय्याने पूर्ण याला चौकोनी आकारामध्ये आखून घेते। आपल्याला या ठिकाणी छोटासा गोलाकार कट मारायचा आहे। बघा इथे आपण चौकोनी आकारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर असा खडूच्या सहाय्याने इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे। समजा तुम्हाला गोल आकार नको, चौकोनी आकार हवा, तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकतात आणि पायपिंग करून तयार करू शकतात। तर मला गोल आकार घ्यायचा होता म्हणून मी गोल आकारामध्ये कट केलेला आहे। बघा ही गोल आकारामध्ये कट केल्यानंतर ही जे आपलं जे आहे ते असं दिसणार आहे। तर बघा या ठिकाणी जे आहे तिथे तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे। इथे ही जी आहे बाजू तिथे फोल्ड करून शिलाई मारायची आहे। तर ही जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही कपडा घेऊन पायपिंग करू शकतात। तर बघा मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही जी बाजू आहे तिला फक्त असं फोल्ड करून घेतलेली आहे आणि पूर्ण याला शिलाई मारलेली आहे। तर बघा आपलं हे फिनिशिंग खरंच खूप छान झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 हँडल बनवायचे आहे। तर बघा हे 2 मी जुन्याच कपड्यापासून हे 2 हँडल तयार केलेले होते। तर जी हँडलची जी उंची आहे ती मी 32 इंच अशी घेतलेली होती आणि हे 2 हँडल मी तयार केलेले होते। आता हे हँडल आपल्याला जे आपण जिथे पायपिंग केलेली आहे त्या ठिकाणी वरची जी साईड आहे तिथे जोडायचं आहे। तर बघा इथे आपल्याला ही हँडल आपण घेतलेले होते बनवून, ते आपल्याला असे समोरासमोर ठेवून या ठिकाणी अशी फोल्ड करायची आहे आणि इथे व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे। दोन्हीही साईडला सेम अशाच पद्धतीमध्ये हँडल जोडून घ्यायचे आहे। नंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे हे हँडल असे दोन्हीही व्यवस्थितपणे असे जोडून घ्यायचे आहे। तर थांबा मी खाली दाखवते। हे बघा हे 2 हँडल असे पद्धतीमध्ये व्यवस्थितपणे असे आपल्याला फोल्ड करायचे आहे। शिलाई थोडी अशी या ठिकाणी अशी ठेवून दोन्हीही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर बघा मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवते मोठा झूम करून।
तर बघा मी दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेलं आहे. आपलं हे तयार झालेलं आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवते. तर बघा असं दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.